ओके, लेक्चरला स्टार्ट करूया. आवाज येतोय का माझा क्लिअर सगळ्यांना? येतोय ना? ओके, ठीक आहे. स्क्रीन शेअर करतो मी सगळ्यांना. ओके, ठीक आहे. ऍक्च्युली आपण नवीन बॅचेस ज्या सुरू केलेल्या आहेत 1 एप्रिल पासून ऑनलाईन बॅचेस. तर त्यामध्ये एमपीसी यूपीसी बँकिंग आणि तलाठीसाठी जो असणार आहे 1000 रुपये पर महिना असणार आहे. आणि रेल्वे पोलीस भरती आर्मी बॅचेस जे असणार आहे त्यांच्यासाठी आपण 500 रुपये पर मंथ ठेवलेला आहे. जे आर्मीची बॅच जी असणार आहे ती स्पेशली हिंदी मधून असणार आहे. जनरली करोनाच्या काळामध्ये कोणाला खूप मोठी अमाउंट वन टाइम भरता येणे शक्य नाही, म्हणून आपण ही फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि आम्ही ही फॅसिलिटी जी आहे ही कंटिन्युअसली आपण टिल ऑन गोइंग म्हणजे शेवटपर्यंत आपण ही फॅसिलिटी ठेवणार आहोत. कारण की मला असं वाटतं की कुठल्याही एमपीसी यूपीसी क्लासला खूप जास्त 20,000 25,000 50,000 पर्यंत स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी फी भरतायत. तर तो निव्वळ मूर्खपणा आहे. ठीक आहे, आपण आजचा टॉपिक स्टार्ट करूया. नेहमीच्या पद्धतीने युट्यूबवर आपले खूप सारे व्हिडिओ आपण घेतलेले आहेत. तर आज जो आपण टॉपिक बघत आहोत तर आजच्या टॉपिकचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण. आजचा जो टॉपिक असणार आहे आपला तो असणार आहे गुणोत्तर प्रमाण. तर मित्रांनो, गुणोत्तर प्रमाण काय हे समजण्यासाठी एक छोटंसं आपण उदाहरण घेऊया. समजा वडिलांचं वय 40 वर्ष आहे. वडिलांचं वय किती वय आहे? 40 वर्ष. आणि मुलगा जो आहे तो 8 वर्षाचा आहे. मुलगा किती वर्षाचा आहे? 8 वर्षाचा. तर यामध्ये वडील 40 वर्षाचे, मुलगा 8 वर्षाचा. तर यांचं गुणोत्तर कसं शोधणार? तर गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला मुलगा आणि वडील यांचं जर गुणोत्तर काढायचं आहे तर आपल्याला दोघे संख्येला समान संख्येने भाग द्यावा लागेल. दोघे संख्येला समान संख्येने भाग द्यावा लागेल. तर या ठिकाणी मी काय करतो, 8 ला आणि 40 ला भाग देणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? तर 8 ला आणि 40 ला 2 ने भाग जातो. 8 ला आणि 40 ला 4 ने भाग जातो. 8 ला आणि 40 ला स्वतः 8 ने सुद्धा भाग जातो. तर मी काय करतो, या दोन्ही संख्येला 8 ने भाग देतो. तर 8 1 8 आणि 8 पंचे 40. तर 8 1 8 आणि 8 पंचे 40. तर या ठिकाणी आपल्याला वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर जे आहे ते 5:1 मिळालेले आहे. वडील आणि मुलाचे गुणोत्तर काय आहे? 5:1. आता हे सिंपल एक उदाहरण आहे. तर या उदाहरणावर खूप सारी उदाहरणं फिरवून विचारली असतात. बघा, आपण जर याचं एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर बघा, समजा आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की वडिलांचं वय जे आहे ते 40 वर्ष आहे आणि जो मुलगा आहे तो 8 वर्षाचा आहे. जो मुलगा आहे तो 8 वर्षाचा आहे. तर याच्यावर किती सारे उदाहरणं फिरवून विचारले जाऊ शकतात. बघा, पहिलं उदाहरण कसं विचारलं जाईल? पहिलं उदाहरण सांगतो की वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर, यांच्या वयाचे गुणोत्तर 5:1 असून 5:1 असून म्हणजे वडील आणि मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलं? 5:1. मी आत्ताच काढलं होतं. आपण आत्ता जसं आपण इथं बघितलं होतं इथं 40 होता आणि या ठिकाणी 8 होता. तर दोघांनी मी कशाने भागितलं होतं? 8 ने. 8 1 8 8 पंचे 40. तर उदाहरण कसं तयार होतं ते बघा. वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 5:1 असून दोघांच्या वयाची बेरीज
बेरीज. आपल्याला बघा वडिलांचं वय 40 वर्ष आणि मुलाचं वय 8 वर्ष आहे. तर दोघांच्या वयाची बेरीज इथे किती आहे ना, तर दोघांच्या वयाची बेरीज आहे ना 48. म्हणजे आपण काय करतोय, स्वतःच एक उदाहरण तयार करतोय. तर वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 5 असून दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्ष आहे. तर वडिलांचे वय किती, वडिलांचे वय किती, आपल्याला असा इथं प्रश्न तयार झालेला आहे. तर आपल्याला वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर दिले, काय दिले 5 व दोघांच्या वयाची बेरीज आपल्याला दिली आहे. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे, 48 वर्ष आहे. तर वडिलांचे वय आपल्याला विचारलेले आहे. कधी कधी आपल्याला मुलाचं वय विचारलेलं असू शकतं, तर कधी कधी आपल्याला दोघांचं वय विचारलेलं असू शकतं. आता हे जे उदाहरण आहे हे आपण पर्यायावरून पण जाऊ शकतो, परंतु सध्या आपण या ठिकाणी पर्याय दिलेले नाहीये. तर मी हे उदाहरण तुम्हाला इक्वेशन वाईज कसं सोडवायचं आणि शॉर्ट ट्रिक वाईज कसं सोडवायचं दोन्ही पद्धत मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. कारण की गुणोत्तर प्रमाण शिकत असताना आपल्याला शॉर्ट ट्रिक तर आलीच पाहिजे, परंतु त्यासोबत इक्वेशन सुद्धा तयार करता आली पाहिजे. तर बघूयात आपण हे उदाहरण कशा पद्धतीने सोडवता येईल. तर सर्वात पहिले मी काय करतो, मी याला शॉर्ट ट्रिकने सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण या उदाहरणाला छोटं करून घेऊया. आता बघा ऑलरेडी मला वडिलांचं वय माहिती आहे. ऑलरेडी मला वडिलांचं वय माहिती आहे की वडिलांचं वय किती आहे 40 वर्ष या ठिकाणी दिले बघा. आणि मुलाचं वय किती आहे 8 वर्ष. परंतु मी असं कन्सिडर केलं की ना मला वडिलांचं वय माहिती आहे ना मला मुलाचं वय माहिती आहे. मला फक्त त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज माहिती आहे जी की आपल्याला दिली आहे 48 आणि मला दोघांच्या वयाचा गुणोत्तर माहिती आहे जे की मला दिलेले आहे 5 असेल. ते उदाहरण कसं सोडवणार, तर सिंपल मित्रांनो काय करायचं, तिथं वडील घेणार. आता मला फक्त वडिलांचं विचारलंय, परंतु मी काय करतो वडील आणि मुलगा दोघांचे वय शोधतो. तर इथं मुलगा घेणार, इथं काय घेतलं मुलगा. एका साईडला वडील घेतला, एका साईडला घेतला मुलगा. आता मी काय करतो सेकंड पद्धत, हे जे गुणोत्तर दिलंय 5 असे, गुणोत्तर काय दिलंय 5 असे आणि आपल्याला काय सांगितलंय वडील व मुलाच्या वयाची बेरीज. तर इथं आपल्याला काय शब्द सांगितलेला बेरीज. म्हणून मी काय करतो आपल्याला वडील आणि मुलाच्या वयाची बेरीज सांगितलेली आहे, म्हणून मी काय करतो गुणोत्तराची बेरीज करतो. तर गुणोत्तर काय आहे 5 असेल, तर त्याची बेरीज काय येणार 5 आणि 1 किती आले 6. तर मी इथं काय घेतला 6 घेतला खाली. तसंच मुलाचं वय शोधताना मी या ठिकाणी काय घेतो, मुलाचं वय शोधताना मी इथं घेतो 6. बरोबर. आता दोघांच्या वयाची जी बेरीज आहे ती किती दिली, दोघांच्या वयाची बेरीज, तर दोघांच्या वयाची बेरीज दिली 48. तर मी इथं गुणाकारामध्ये काय घेतो, इथं गुणाकारामध्ये घेतो 48 आणि इथं पण घेतो गुणाकारामध्ये 48. तर हा जो पोर्शन हा कंपल्सरी असणार आहे मित्रांनो. हा पोर्शन काय असणार आहे, हा कंपल्सरी असणार आहे. तर आता मला जर वडिलांचं वय विचारलेलं आहे तर इथं वडिलांचं गुणोत्तर काय आहे, तर हे पहा वडील आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 5 असे, तर इथं वडिलांचं गुणोत्तर काय आहे 5. जर मुलाचं गुणोत्तर विचारलं असतं तर इथं मी काय घेतलं असता, इथं घेतला असता मी 1. आणि आता हे भाग देऊन इथं सोडवायचं आहे. तर इथं बघा भाग कशा करणार बघा, 6 1 6 आणि मी 48 ला पण भाग देतो. तर 6 7 36 6 7 42 6 8 48. तर हा जो भागाकार आला हा किती आला 8 आला आणि उरलं पण 5 आणि 8. तर यांच्या दोघांचा मी काय करतो गुणाकार. तर 5 आणि 8 चा गुणाकार 5 8 40. हा गुणाकार किती आला 40. म्हणून मला इथं वडिलांचं वय किती भेटलं, वडिलांचं वय भेटलं मला 40 वर्ष. तेच पुन्हा या ठिकाणी सोडवतो. 6 1 6 6 8 48. पुन्हा 1 आणि 8 चा गुणाकार होणार 8 1 8. मला मुलाचं वय भेटलं 8 वर्ष. अशा पद्धतीने मी दोघांचं वय या ठिकाणी शोधलं. आता याच ठिकाणी जर मला हेच उदाहरण जर इक्वेशन वाईज सोडवायचं राहिलं असतं तर मी इक्वेशन वाईज कसं सोडवलं असतं बघा. तर या ठिकाणी हेच उदाहरण इक्वेशन वाईज सोडवतो.
आणि मुलगा या ठिकाणी दोघांचं नाव लिहून घेतो. आता बघा मित्रांनो, मला इथं वडील आणि मुलांच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 5:1. वडील आणि मुलगा यांच्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 5:1. म्हणून मी काय करतो, वडिलांचं वय घेतो 5x आणि मुलाचं वय घेतो 1x. मुलाचं वय काय घेतलं 1x. या ठिकाणी जर मी नुसता x जरी लिहिला तरी सुद्धा चालतो, कारण की गुणाकार जेव्हा 1 असतो तेव्हा तो लिहिला नाही लिहिला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. तर वडिलांचं वय घेतलं 5x कारण की गुणोत्तर वडिलांचं 5 आहे आणि मुलाचं वय घेतलं x कारण की गुणोत्तर मुलाचं 1 आहे. आता पुढची स्टेप काय आहे की मला दोघांच्या वयाची बेरीज सांगितलेली आहे. कोणाच्या वयाची? दोघांच्या वयाची बेरीज. लक्षात ठेवा मित्रांनो, मला इथं x ची व्हॅल्यू जर भेटली तर मला वडिलांचं वय काय आणि मुलाचं वय काय या दोन्ही गोष्टी मला इथं सापडणार आहे. तर मला काय सांगितलं की दोघांच्या वयाची बेरीज. तर मला माहिती आहे वडिलांचं वय किती आहे 5x आणि मुलाचं वय आहे 1 व मला दोघांच्या वयाची बेरीज मला दिलेली आहे. दोघांच्या वयाची बेरीज किती आहे 48 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज काय 48 वर्ष. तर मला या ठिकाणी इक्वेशन भेटली. तर या इक्वेशनच्या सहाय्याने मला x ची व्हॅल्यू भेटणार. तर बघा 5x आणि 1 यांच्या दोघांची बेरीज झाली 6x. यांच्या दोघांची बेरीज काय झाली 6x. तर 6x बरोबर 48. 6x बरोबर काय झाला 48. आता इथं होणार काय, मला x ची व्हॅल्यू काढायची. तर 6x ला काय गुणाकार तर तो तिकडे जाताना काय जाणार इथं भागाकारात जाणार. म्हणजे मला इथं मिळणार x 48 भागिले 6 म्हणून x बरोबर इथं मला भेटला 6 1 6 6 8 48. तर x ची व्हॅल्यू मला भेटली 8. लक्षात ठेवा मला x ची व्हॅल्यू भेटली, मला त्यांचं वय भेटलेलं नाही. आता ही व्हॅल्यू मला या ठिकाणी पुटअप करावं लागेल. तर या ठिकाणी पुटअप करतो वडिलांचं वय काढण्यासाठी. तर 5 गुणिले x ची व्हॅल्यू आता जस्ट मी काढली, x ची व्हॅल्यू आहे 8. तर वडिलांचं वय आलं 40 वर्ष आणि तर मुलाचं वय आलं 8 वर्ष. x ची व्हॅल्यू डायरेक्ट पुटअप केली. अशा पद्धतीने मी पहिलं उदाहरण या ठिकाणी सोडवलेलं आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा याच्यामध्ये. कळलं नसेल तर पुन्हा एक्सप्लेन करतो. आहे कोणाला काही प्रश्न? रुपाली मॅडम कॅमेरा ऑफ करा तुमचा. रुपाली कुमार मॅडम कॅमेरा ऑफ करा. आवाज येतो का माझा? कोणीतरी रिप्लाय करा. आवाज येतोय? येतोय ना? हा, मला रिप्लाय देत राहा. मला कळतं की आहात तुम्ही जॉईन. नाही तर बरेच लोक फक्त जॉईन होऊन जातात, कॅमेरा नुसता ऑन करून ठेवून देतात. तर लक्षात ठेवा, लक्ष द्यायचं सगळ्यांना. मी विचारलं प्रत्येकाला अलर्ट राहायचं सगळ्यांनी. ठीक आहे, याच्यात काही अडचण आहे का कोणाला? ठीक आहे, नसेल तर आपण एक उदाहरण बघूया. तर बघा वडील आणि मुलाच्या वयावरून एक उदाहरण तयार केलं. त्यांचं गुणोत्तर या ठिकाणी दिलेलं होतं आणि दोघांच्या वयाची बेरीज दिली होती. आता हाच प्रश्न मी थोड्या वेगळ्या पद्धतीने फिरवतो. हाच प्रश्न काय करतो, थोड्या वेगळ्या पद्धतीने फिरवूया. बघा शॉर्ट ट्रिकने परत सांगतो. व्हेरी गुड, ठीक आहे, लगेच सांगतो. तर बघा काय करायचं, इथं वडील घ्यायचे कारण की मला वडिलांचं वयाचं गुणोत्तर विचारलं होतं प्रश्नामध्ये. आणि आपण सध्या मुलाचं पण वयाचं गुणोत्तर काढू, मुलगा. आता मला दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिलं होतं 5:1. दोघांच्या वयाचं गुणोत्तर काय दिलं होतं 5:1. म्हणून मी काय करतो, या ठिकाणी गुणोत्तराची बेरीज करतो. 5:1 किती झाला, 5:1 झाला 6. आता मी गुणोत्तराची बेरीजच का केली, वजाबाकी का नाही केली, कारण की या ठिकाणी मला दोघांच्या वयाची बेरीज 48 दिलेली आहे. जर मला दोघांच्या वयाचा फरक दिलेला राहिला असता तर मी या ठिकाणी गुणोत्तराचे पण काय केले असते, वजाबाकी केली असती. पण मला वयाची बेरीज दिली म्हणून मी इथं काय केलंय, दोघांच्या गुणोत्तराची इथं काय घेतली, बेरीज घेतली. इथं काय करतो, मुलाच्या पण वय काढताना इथं काय करतो, गुणोत्तराची बेरीज घेतली. तर या ठिकाणी मी 5 अधिक 1 6 घेतला आणि या पण ठिकाणी मी काय घेतला 6 घेतला.
गुणिले दोघांच्या वयाची बेरीज मला किती दिली आहे 48 वर्ष. इथं पण मी काय घेतलं 48 घेतलं म्हणजे वडिलांचा मुलगा दोघांचं वय मी इथं काढतोय. आता या ठिकाणी वडिलांचं गुणोत्तर आहे 5 म्हणून इथं गुणाकारात काय घेतलं इथं वर 5 आणि मुलाचं गुणोत्तर आहे 1 म्हणून या ठिकाणी काय घेतला 1 घेतला. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करतो. 6 1 6 6 8 48 उरला कोण 5 गुणिले 8 आणि दोघांचा गुणाकार किती आला 40 म्हणून वडिलांचं वय आला 40 वर्ष. आणि मुलाचं वय शोधताना मी काय करतो 6 1 6 6 8 48 उरला कोण 1 गुणिले 8 8 1 8 मुलाचं वय काय आलं 8 वर्ष. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शॉर्टकटचा वापर करून इथं उत्तर काढलेलं आहे. कळालं सर? ओके ठीक आहे. आता हेच उदाहरण मी रिपीट फिरवतो पण इथं वडिलांच्या मुलाच्या वयाची बेरीज दिली होती. पुढच्या उदाहरणामध्ये वडिलांच्या मुलाच्या वयाचा फरक दिलेला असणार आहे. तर ते उदाहरण कसं असणार आहे बघा. मला तोंडी सांगा बरं की वडिलांचं वय 40 वर्ष आहे तुम्हाला बोर्डवर दिलेलं आहे आणि मुलाचं वय किती वर्ष आहे 8 वर्ष आहे ते पण बोर्डवर दिलेलं आहे. तर सांगा बरं वडील आणि मुलगा यांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक असेल 32 वर्षाचा. व्हेरी गुड सोनाली. तर वडील आणि मुलगा यांच्या वयामध्ये किती वर्षाचा फरक आहे 32 वर्षाचा फरक आहे. त्याच फरकाचा वापर करून आपण या ठिकाणी उदाहरण सोडवणार आहे. बघा उदाहरण असणार आहे वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर यांच्या वयाचे गुणोत्तर 5 1 असून त्यांच्या वयाचा फरक 32 वर्ष असल्यास वडील व मुलाचे वय शोधा तर तेच उदाहरण रिपीट फिरवलंय. इथं वारंवार 40 वर्ष वडिलांचं वय आणि मुलाचं वय 8 वर्ष आहे. त्यांचं दोघांचं गुणोत्तर 5 आहे. तर याच माहितीचा वापर करून असे आपण खूप सारे उदाहरण त्या ठिकाणी तयार करतोय आणि तेच आपण इथं सोडवून घेतोय. मग हे सगळं झाल्यावर आपण जे पुढचे उदाहरण आहे ते पण घेऊया. तर बघा या ठिकाणी हे उदाहरण शॉर्टकट मी कसं सोडवणार बघा. तर वडील आणि मुलाच्या वयाचा काय करायचं इथं शोध घ्यायचा. तर तो शोध कसा घेणार बघा. तर या ठिकाणी घेतलं वडील आणि या ठिकाणी घेतला मुलगा. कधी कधी एकाच वय शोधायला लावलेलं असतं परंतु आपण इथं मुद्दाम दोघांचं वय शोधतोय म्हणजे आपली दोघांची प्रॅक्टिस या ठिकाणी होणार आहे. तर सिंपल मागच्या सारखं मी काय करतो जसं मागच्या वेळेस मला दोघांच्या वयाची बेरीज दिली होती 48 वर्ष तर या ठिकाणी मला दोघांच्या वयाचा काय दिला आहे फरक दिला आहे. फरक म्हणजे वजाबाकी. मागच्या वेळेस मी गुणोत्तराची काय केली होती बेरीज केली होती कारण की वयाची बेरीज दिली होती 48 वर्ष. मी तो गुणोत्तराची बेरीज नाही करणार तर मी तो गुणोत्तराची करेल वजाबाकी कारण की मला दोघांच्या वयाचा फरक दिलेला आहे 32 वर्ष. मग मी तर काय करतो 5 आणि 1ची वजाबाकी करतो. ती वजाबाकी किती आली 4. वडिलांचं वय काढताना इथं भागाकारात 4 घेतला मुलाचं वय पण काढताना इथं भागाकारात काय घेतला 4. अजून पोर्शन आहे कॉमन पोर्शन असणार. बरं लास्ट टाइम या ठिकाणी 48 घेतला होता कारण की दोघांच्या वयाची बेरीज मला 48 दिली होती. यावेळेस मी काय करेल दोघांच्या वयाचा फरक मला दिलाय 32 तो इथं गुणाकारात काय घेतला 32 इथं पण गुणाकारात काय घेतला 32. बघा मागचे उदाहरण मी x ची व्हॅल्यू काढली ते 8. तर ह्या प्रकारचे उदाहरण मी कितीही प्रकारे सोडवले कितीही प्रकारे वेगवेगळ्या या उदाहरणाला बदलण्याचा प्रयत्न केला तरी वारंवार इथं x ची व्हॅल्यू 8च असणार आहे. तर बघा आता जेव्हा तुम्हाला वडिलांचं वय शोधायचं असेल तर वडिलांचं गुणोत्तर काय इथं वडिलांचं गुणोत्तर आहे 5 आणि जेव्हा तुम्हाला मुलाचं वय शोधायचं असेल तर मुलाचं गुणोत्तर आहे इथे 1. आता या इक्वेशन मी तो सॉल्व्ह करतो. तर इथं 4 आणि 32 चा भाग देतो. 4 1 4 4 8 32
4 1 4 4 8 32. तर मला भेटला कोण इथे 5 गुणिले 8. 5 गुणिले 8. तर पुन्हा इथे वडिलांचं वय मला काय भेटलं 40 वर्ष. पुन्हा या ठिकाणी मुलाचं वय शोधतो. 4 1 4 4 8 32. पुन्हा मला भेटले तर 1 गुणिले 8 8 1 8. तर इथं 8 वर्ष आहे मुलाचं वय. तर अशा पद्धतीने आपण काय केलं दोघांचं वय इथं शॉर्ट ट्रिक वापरून आपण इथे सॉल्व्ह केलं. आता हे उदाहरण आपल्याला इक्वेशन ने सोडवायचं आहे की इक्वेशन करणे कसं सोडवणार. तर बघा हे उदाहरण इक्वेशन ने कसं सोडवणार. मी काय करतो या ठिकाणी मला मुलगा पहिले वडिलांचं गुणोत्तर दिलंय. या ठिकाणी मला वडील आणि मुलगा यांचं गुणोत्तर दिलंय 5 आहे. बघा कुठले उदाहरण सोडवताना आहे ना उदाहरणातली जी माहिती आहे ती सेपरेट एका साइडला वेगळी करून घ्यायची. उदाहरणातली माहिती काय करायची सेपरेट एका साइडला वेगळी करून घ्यायची याकरता की उदाहरण सोडवायला आपल्याला सोपं जातं. ओके. तर मी इथं काय करतो जर वडिलांचं गुणोत्तर 5 आहे तर वडिलांचं जे वय असणार आहे 5x. बघा माझा असा प्रश्न आला की वडिलांचं गुणोत्तर किती. तर वडिलांचं गुणोत्तर आहे 5. परंतु मी जर असा विचारला की वडिलांचं वय किती तर वडिलांचं वय असणार आहे 5x. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्याच पद्धतीने मुलाचं गुणोत्तर आहे 1 परंतु मुलाचं वय असणार आहे 1x. 1x घेतला काय आणि x घेतला काय तर दोघांचा अर्थ काय असणार आहे एकच असणार आहे. आता या ठिकाणी मला काय सांगितलं होतं वडील व मुलगा यांच्या दोघांचा वयाचा जो फरक आहे तो किती दिलाय मला 32 वर्ष. फरकचा अर्थ तो वजाबाकी. म्हणजेच मी इथं काय करतो वडिलांचं वय 5x मुलाचं वय 1x किंवा 1 यांच्या दोघांचा फरकचा अर्थ तो वजाबाकी. मला किती दिलाय फरक 32. आता या ठिकाणी 5x वजा 1 तर दोघांची वजाबाकी आली 4x बरोबर 32. या ठिकाणी मला x चे मूल्य काढण्यासाठी मला काय करावं लागेल हा जो 4 आहे तो इकडे भागाकारात जाणार म्हणजे x बरोबर 32 भागिले 4 आणि 4 ने 32 चा जेव्हा भाग येतो तर 4 1 4 4 8 32 म्हणजे मला x ची जी किंमत आहे ती x ची किंमत मिळाली पुन्हा इथं 8. आता ही जी आलेली किंमत आहे ही आलेली किंमत मला कुठं करावं लागेल. ही जी x ची किंमत जी आलेली आहे x बरोबर 8 ती मला या ठिकाणी इक्वेशनला पुट अप करावं लागेल. 5 गुणिले 8 8 पंचे 40 तर 40 वर्ष वडिलांचं वय आणि 8 वर्ष हे मुलाचं वय. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वडील आणि मुलगा दोघांच्या वयाची या ठिकाणी काय मिळाली बेरीज तर मिळालीच होती ऑलरेडी दिली होती. तर वडील आणि मुलगा दोघांच्या या ठिकाणी आपल्याला वय या ठिकाणी मिळाले. तर अशा पद्धतीने आपण दिलेल्या माहितीच्या आधारावर ही जी माहिती आपल्याला दिलेली होती त्या माहितीच्या आधारावर आपण या ठिकाणी 2 उदाहरणे या ठिकाणी तयार केली. ओके. आता बघा तर याशी संबंधित आपल्याला पुढे काही उदाहरणं घ्यायचे. हे जे आपल्याला या ठिकाणी दिले तर याच्याशी रिलेटेड आपल्याला पुढे काही उदाहरणं घ्यायचे ते आपण बघूया उदाहरण करून. त्यानंतर आपल्याला काही पद पण सोडवायचे असतात. बघा एक प्रश्न आहे आपल्याला दिलेल्या उदाहरणामध्ये चतुर्थ प्रमाणपद काढायचे. चतुर्थ प्रमाणपद तर आपल्याला 3 संख्या दिली आणि चौथी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 8 12 16 आपल्याला 3 संख्या दिली आणि आपल्याला शोधायची आपल्याला चौथी संख्या. तर ती चौथी संख्या कशी शोधणार. तर सगळ्यात पहिले प्रमाणपद काय असतं ते बघूया. ते पहिले तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि मग नंतर आपण उदाहरणाकडे बघूया. बघा लक्षात घ्या ज्यावेळेस 4 संख्या प्रमाणामध्ये असतात तर मी इथे घेतलं a चं प्रमाण b सोबत बरोबर c चं प्रमाण d सोबत. तर या जर 4 संख्या जर प्रमाणात असणार हे कधी हे प्रमाण थोडे वेगळ्या पद्धतीने सुद्धा दिले असतात. अशा पद्धतीमध्ये a चं प्रमाण b सोबत तर असे 4 बिंदू दिले असतात आपल्याला आणि तर c चं प्रमाण d सोबत. अशा पद्धतीने सुद्धा हे कधी आपल्याला दिले असतात. तर ज्यावेळेस आपल्याला अशा संख्या प्रमाणात असणार आहे तर अशा
काय करायचं, एक फॉर्म्युला आहे, अंतिम पदांचा गुणाकार. तर हे जे मी घेतले हे दोन, ते कोणते पद आहेत, हे आहे अंतिम पद. अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे a गुणिला t हा मध्य पदांच्या गुणाकार एवढा असतो. हे बाहेरचे जे ते अंतिम पद आहे आणि हे जे मधले आहेत ते मध्य पद आहे. तर अंतिम पदांचा गुणाकार, अंतिम पद कोण आहे, a आहे आणि t आहे, हा मध्य पदांच्या गुणाकार एवढा असतो. म्हणजे या ठिकाणी b गुणिला c. आपल्याला हा या ठिकाणी एक फॉर्म्युला भेटला. बघा अंतिम पद कोणते आहेत, ते दोनचे आहेत, a आणि d हे अंतिम पद आहेत. a गुणिला t हा जो असणार आहे तो मध्य पदांच्या गुणाकार एवढा म्हणजे b गुणिला c एवढा असणार. तर याच फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला वरील उदाहरण सोडवायचे. तर बघा या ठिकाणी मला पहिलं पद दिलेलं आहे 8, दुसरं पद दिलेलं आहे 12 आणि तिसरं पद दिलेलं आहे 16 आणि मला शोधायचं आहे चौथं पद. मला काय शोधायचं आहे, चौथं पद. आणि चारीच्या चारी पद प्रमाणात असणार आहे. जर हे पद प्रमाणात नसतील तर अशा प्रकारचे उत्तर आपल्याला शोधता येत नाही. तर गणिताच्या उदाहरणामध्ये ज्या अशा प्रकारची 3 पद दिली असतात आणि चौथं पद शोधायला विचारलं असतं तर डेफिनेटली चारीच्या चारी पद हे प्रमाणामध्ये असणार आहे. तर आता याचं उत्तर कसं काढणार बघा. मी काय करतो, हे चारी पद या ठिकाणी लिहून घेतो. बघा मला या ठिकाणी 3 पद दिले, तर मी 8चं गुणोत्तर प्रमाण 12 सोबत आणि या ठिकाणी पुन्हा 4 बिंदू घेतले. 4 बिंदू घ्यायचे इक्वलचं साइन घेतलं तरी चालेल. मी या 4 बिंदू न घेता अशा पद्धतीने इक्वलचं साइन घेतलं तरी सुद्धा चालेल. तर इथं तिसरं पद जे आहे ते आहे 16 आणि मला विचारलं आहे चौथं पद. तर चौथं पद मी इथं काय घेतो, x घेतो. आपल्याला या ठिकाणी उदाहरणामध्ये किती पद दिले होते, उदाहरणामध्ये दिले होते 3 पद 8, 12 आणि 16 आणि विचारलं होतं चौथं पद. तर त्यांच्याशी मांडणी करून घेतली. 8चं गुणोत्तर 12 सोबत बरोबर 16चं गुणोत्तर x सोबत बरोबर. आता या ठिकाणी मला फॉर्म्युला काय होता, अंतिम पदांचा गुणाकार. अंतिम पद कोण आलं, 8 गुणिले x. तर अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे 8 गुणिले x हा मध्य पदांच्या गुणाकार एवढा. मध्य पद कोणते आहे, 12 आणि 16. मध्य पदांच्या गुणाकार एवढा असतो म्हणजे 12 गुणिले 16. तर 8 गुणिले x बरोबर 12 गुणिले 16. तर या ठिकाणी मला काय व्हॅल्यू काढायची, x ची व्हॅल्यू काढायची म्हणजे चतुर्थ पद काढायचंय. तर सिंपल मी काय करणार, मला जर चतुर्थ पद काढायचंय तर हा जो 8 आहे तो गुणाकारात x सोबत तो तिकडे जाताना काय होणार, भागाकारात जाणार. जी गुणाकाराची संख्या आहे ती विरुद्ध बाजूला जाताना काय जाते, भागाकारात जाते. कारण की जेणेकरून आपल्याला x ही व्हॅल्यू शोधता येईल. तर याचीच पुढे मांडणी कशी होणार बघा. या ठिकाणी x बरोबर 12 गुणिले 16 भागिले 8. आता या ठिकाणी 8 ने मी भाग देतो. 8 1 8, 8 गुणिले 16. मग उरला कोण, x बरोबर 12 गुणिले 2 आणि x बरोबर 12 गुणिले 24. तर आपल्याला जी x ची व्हॅल्यू मी जी भेटली किंवा जी चतुर्थ पदाची व्हॅल्यू जी भेटली ती चतुर्थ पद काय असणार आहे, ते असणार आहे 24. पण काही प्रश्न असेल तर विचारा. कळालं काय, हे जे 2 बिंदू मी या ठिकाणी देतो ते दिसता का तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ मध्ये व्यवस्थित मोबाईलवर. हा, तर हे उदाहरण कळालंय का, खैरनार सर कळतंय का, खैरनार सर कळतंय ना. हा, आरती काळे आहे का, आरती काळे आहे ना. हा, सगळ्यांनी ऑनलाईन राहायचंय. हा ठीक आहे. अशाच प्रकारचं पुढचं उदाहरण बघूया आपण. बघा पुन्हा सेम उदाहरण दिलं आहे. आपल्याला 3 संख्या दिली आहे 5, 20 आणि 30 आणि आपल्याला यांचं चतुर्थ प्रमाणपद शोधायचंय. कोणतं प्रमाणपद शोधायचंय, चतुर्थ प्रमाणपद. तर आता हे उदाहरण कसं सोडवणार बघा. सेम आपला जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला काय होता, a चं प्रमाण b सोबत बरोबर c चं प्रमाण d सोबत. तर या ठिकाणी आपण काय करतो, अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे a गुणिला d हा मध्य पदांचा गुणाकार एवढा असतो म्हणजे b गुणिला c. तर चार पद मी असेच लिहून घेतो.
तर 4 पद कोणते? इथं 5 आहे, तर 5 चं प्रमाण 20 सोबत बरोबर 30 चं प्रमाण 1 सोबत. तर आता या ठिकाणी मी काय करतो, अंतिम पदांचा गुणाकार. तर अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे 5 चा आणि 1 चा गुणाकार. तर 5 गुणिला 1 बरोबर मध्य पदांचा गुणाकार म्हणजे 20 गुणिला 30. 5 गुणिला 1 बरोबर मध्य पदांचा गुणाकार म्हणजे 20 गुणिला 30. आता या ठिकाणी काय करणार, हा जो 5 आहे हा त्या साईडला जातो ना, काय जाणार भागाकार म्हणजे x बरोबर 20 गुणिला 30 भागिले 5. आता या ठिकाणी 5 ने भाग देतो, तर 5 चा 1 5, 5 सक 30. 5 ने 20 ला पण भाग देता आला असता तरी चाललं असतं. म्हणजे मला इथं भेटला x बरोबर 20 गुणिले 6 आणि फायनल मला भेटला x बरोबर 20 गुणिले 6 म्हणजे किती आला 120. अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी उत्तर आपला आलेला आहे. कधी कधी आपल्याला असं नाही की प्रत्येक वेळेस चतुर्थ पदच विचारतील, आपल्याला कधी कधी द्वितीय पद किंवा तृतीय पद पण विचारलं जाऊ शकतं. तर काही घाबरण्याची आवश्यकता नाही. समजा या उदाहरणात थोडं आता बघा, मला काय भेटलं, मला भेटलं चतुर्थ पद. तर चतुर्थ पद काय आलं आपलं, चतुर्थ पद आलं 120. आता हे उदाहरण थोडं फिरवलं असतं, तर फिरवून कसं विचारलं असतं बघा. याच उदाहरण आपण थोडं फिरवून घेऊया. पण या ठिकाणी मला 30 न देता या ठिकाणी मला 120 देऊन ठेवलेलं राहिलं. किती दिलाय 120. आणि मला चतुर्थ पद न विचारता मला विचारलं तृतीय पद. मला काय विचारलं, तृतीय पद. बघा मागच्या उदाहरणात काय होतं, इथं 5 होता, 5 चं गुणोत्तर 20 सोबत दिलं होतं. म्हणजे मला पहिलं पद दिलं होतं आणि दुसरं पद दिलं होतं आणि मला तिसरं पद देऊन ठेवलं होतं आणि विचारलेलं होतं चौथं पद काय. तर चौथं पद मी काय घेतलं, x घेतलं. आता या उदाहरणात वेगळं आहे. तर या उदाहरणात मला पहिलं पद दिलंय 5 20 120 असे 3 संख्या दिलंय आणि मला विचारलंय तृतीय प्रमाण शोधायचे. कोणतं प्रमाण शोधायचे, तृतीय प्रमाण शोधायचे. तरी घाबरून जायची आवश्यकता नाही. सेम आपण जो मागचा फॉर्म्युला वापरला त्याच पद्धतीने आपण इथं सोडवणार आहोत. तर बघा मला पहिलं पद दिलंय 5, दुसरं पद दिलंय 20. तर अंतिम पदांचा गुणाकार बरोबर मध्य पदांचा गुणाकार. तर मला तृतीय पद दिलेलं नाहीये, मात्र मला चतुर्थ पद या ठिकाणी दिले 120. मला कुठलं पद दिलंय, चतुर्थ पद. मला इथं तृतीय पद दिलेलं नाहीये, बरोबर तृतीय प्रमाण विचारलेले. तर मला पहिलं पद या ठिकाणी घेतलं 5, दुसरं पद घेतलं 20 आणि मला तिसरं पद देऊन ठेवलेलं होतं, चौथं पद देऊन ठेवलेलं होतं 120 आणि विचारलं होतं तृतीय पद. तर बघा सिंपल आहे. तर मी इथं काय करतो, नेहमीच्या पद्धतीने अंतिम पदांचा गुणाकार काय करतो, अंतिम पदांचा गुणाकार. म्हणजे इथं काय घेणार 5 गुणिले 120 बरोबर मध्य पदांचा गुणाकार. तर मध्य पद कोणते कोणते आले, 20 गुणिले x. तर अशा पद्धतीने आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, x व्हॅल्यू शोधण्यासाठी मी काय करतो, हा जो 20 आहे या 20 ला इकडे भागाकारात पाठवलं म्हणजे मला या ठिकाणी असं भेटलं 5 गुणिले 120 भागिले 20 बरोबर काय आला x. आता या ठिकाणी पुन्हा मी काय करणार, 120 ला 20 ने भागतो, 20 1 20 आणि 20 120. उरला कोण 5 आणि x. तर 5 आणि x चा गुणाकार किती आला 30. म्हणजे मला x ची व्हॅल्यू काय भेटली पुन्हा इथं 30. म्हणजे मला अशा पद्धतीने 3 संख्या प्रमाणात दिलेल्या असतील आणि मला प्रथम पद किंवा द्वितीय पद किंवा तृतीय पद किंवा चतुर्थ पद कुठल्याही पद विचारलं जाऊ शकतं. तर अशाच पद्धतीचं पुढचं उदाहरण घेऊया. पुढच्या उदाहरणामध्ये मला काय दिले आहे, व्हॅल्यू डायरेक्टली अंकात न देता मला x y z अशा पद्धतीने दिलेले आहे. तर पहिलं पद काय बघा, लक्ष द्या. पहिलं पद आहे qx². तर ते पहिलं पद घेतं qx². मग मला दुसरं पद दिलंय, तर पहिल्या पदाचं गुणोत्तर दुसऱ्या पदासोबत दुसरं पद दिलंय xm. तर ते दुसरं पद घेतलं इथं xm. बरोबर. आता मला बरोबर
चिन्ह इथं घेणार. मला तिसरं पद दिलेलं आहे xy. तिसरं पद काय आहे xy आणि मला विचारलेलं आहे चतुर्थ पद शोधा. तर चतुर्थ पद समजा मी या ठिकाणी घेतो. आता इथं ऑलरेडी x आणि y घेतलेलं आहे तर चतुर्थ पद मी इथं काय घेतो चतुर्थ पद घेतो z. कारण की x y q हे ऑलरेडी वापरलेले आहे. जसं आपण वारंवार x ची व्हॅल्यू शोधत असतो तिथं x ऑलरेडी मी घेतलेला आहे म्हणून मी इथं काय घेतो z घेतला चतुर्थ पद. आणि मला विचारलेले चतुर्थ पदची व्हॅल्यू. मला काय विचारले चतुर्थ पदची व्हॅल्यू म्हणजे z ची व्हॅल्यू मला इथं विचारलेली आहे. तर आता सिंपल काय करणार मी अंतिम पदांचा गुणाकार. तर अंतिम पद बघा कोण आहे तर अंतिम पद आहे qx² गुणिला क्वेश्चन मार्क. चतुर्थ पद शोधायचे मला. हे अंतिम पदांचा गुणाकार. अंतिम पद म्हणजे पहिलं पद आणि चौथं पद यांचा गुणाकार केला qx² क्वेश्चन मार्क. इथं मी z पण घेऊ शकतो परंतु मला कळणार नाही म्हणून मी इथं काय घेतला क्वेश्चन मार्क. आपल्याला काय शोधायचंय मला शोधायचंय चतुर्थ पद शोधायचंय. तर अंतिम पदांचा गुणाकार बरोबर मध्य पदांचा गुणाकार. तर मध्य पदांचा गुणाकार काय आला xm गुणिला xy. तर मला इथं क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू शोधायची आहे म्हणून मी काय करतो हा जो आहे हा इकडे काय करतो भागाकारात नेतो. तर भागाकारात नेल्यामुळे काय होणार बघा क्वेश्चन मार्क बरोबर. तर हे जे पद आहे तिथं दिलंय xm गुणिला xy भागिला qx². तर भागिला काय असणार आहे qx². तर बघा या ठिकाणी qx² म्हणजे इथं x किती वेळेस आहे इथं x आहे 2 वेळेस. किती वेळेस आहे 2 वेळेस. तर मी काय करतो इथला 1x आणि हा 1x अशा प्रकारचे 2x कॅन्सल करतो आणि वरचे 2x कॅन्सल केले म्हणून हा पण 2x काय करतो इथं कॅन्सल करतो म्हणजे x चा वर्ग काय झाला कॅन्सल. उरलं कोण my आणि खाली कोण भागाकारात q. म्हणजे इथं क्वेश्चन मार्कची जी व्हॅल्यू आली ती काय आली m गुणिला y भागिला q. तर आपलं हे फायनल उत्तर आलं. तर आपल्याला जे चतुर्थ पद शोधायचं होतं तर चतुर्थ पद काय आहे my भागिला q. तर हे आपलं असणार आहे चतुर्थ पद. तर अशा पद्धतीने आपण इथं 4 पद आपल्याला दिलेले होते. सॉरी 4 पद आपण इथं घेतलेले आहेत त्याच्यापैकी 3 पद आपल्याला दिलेली असणार आहे. चतुर्थ पद इथं शोधायचं असणार आहे. कधी कधी आपल्याला ऑलरेडी 3 पद दिली असतात बघा. नेक्स्ट उदाहरण आपण घेऊया. तर इथं काय दिलेलं आहे 9 व 12 चे तृतीय प्रमाणपद काढा. तर बघा मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला 3 संख्या दिल्या होत्या आणि चतुर्थ पद काढायचं होतं. तर बघा जेव्हा 4 संख्या प्रमाणात असतात तर ती गोष्ट मी कशी लिहिणार बघा इथं a चं प्रमाण b सोबत बरोबर c चं प्रमाण d सोबत. तर 4 संख्या इथं प्रमाणात आहे. कधी कधी 3 संख्या प्रमाणात असतात तर त्या 3 संख्या प्रमाणात कसं लिहिणार बघा मी a चं प्रमाण b सोबत आणि b चं प्रमाण c सोबत. तर या ठिकाणी पहिल्या कंडिशन मध्ये 4 संख्या प्रमाणात आहे आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये 3 संख्या प्रमाणात आहे. तर पहिल्या कंडिशन मध्ये फॉर्म्युला काय तयार होतो तर पहिल्या कंडिशन फॉर्म्युला तयार होतो अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे a गुणिले d बरोबर मध्य पदांचा गुणाकार. मध्य पदांचा गुणाकार म्हणजे b गुणिला c. b गुणिला c. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय फॉर्म्युला तयार होतो बघा अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे a गुणिला c हा मधल्या पदाच्या वर्गाचा एवढा असतो. मधल्या पदाचा कोणा एवढा असतो वर्ग एवढा म्हणजे a गुणिला c बरोबर b चा वर्ग. तर पहिल्या कंडिशन मध्ये आपण ही जी पहिली कंडिशन दिलेली आहे तर याच्यावर आपण मागचे काही उदाहरण बघितले. त्या पहिल्या कंडिशन मध्ये कुठल्या तरी 3 संख्या आपल्याला दिल्या असणार आहे. जसं मागच्या वेळेस आपल्याला 5 दिलेला होता 20 दिलेला होता आणि 30 दिला होता आणि मला शोधायचं होतं चतुर्थ पद. परंतु या प्रकारच्या उदाहरणामध्ये मला पहिलं पद दिलेलं असू शकतं किंवा मला दुसरं पद दिलेलं असू शकतं आणि मला तिसरं पद काढायला लावलेलं असू शकतं. तर बघा हे जे उदाहरण आहे
9 व 12 चे तृतीय प्रमाणपद शोधा किंवा काढा, तर आपल्याला दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार या ठिकाणी जायचंय. तर आपण उदाहरण सोडवूया. बघा उदाहरण कसं सोडवणार. तर बघा फॉर्म्युला मला काय वापरायचा आहे, फॉर्म्युला मला वापरायचा आहे जर ए बी आणि सी या तीन संख्या जर प्रमाणात असतील, ए बी सी जर या तीन संख्या प्रमाणात असतील, तर अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे ए गुणिला बी हा मध्य पदाचा, सॉरी ए गुणिला सी, अंतिम पद कोणते आहे सी, ए गुणिला सी हा मध्य पदाच्या वर्गा एवढा असतो. हा काय असतो, मध्य पदाच्या वर्गा एवढा. तर बघा मला या ठिकाणी तीन संख्या दिल्या आहेत. तर पहिलं पद दिलंय मला, पहिलं पद दिलंय 9, दुसरं पद दिलंय 12 आणि तृतीय पद शोधायचं जे मी काय म्हणतो x मानतो. तृतीय पद काय म्हणतो x मानतो. तर बघा इथे अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे 9 गुणिला x हा मध्य पदाच्या वर्गा एवढा असतो. मध्य पदाचा वर्ग म्हणजे काय 12 चा वर्ग. आता या ठिकाणी हा जो 9 आहे तो काय जाणार, हा 9 इथं भागाकारात जाणार, हा 9 काय जाणार इथं भागाकारात. म्हणजे ही संख्या बघा कशी लिहितो मी, x बरोबर 12 चा वर्ग किती आला, इथं 12 गुणिला 12 घेतलं काय आणि 12 चा वर्ग डायरेक्ट 144 घेतलं काय, दोघांचा अर्थ इथे एकच असतो. पण मी तर काय घेतलं 12 गुणिला 12 या करता घेतलं की मला भाग द्यायला सोपा जाईल. तर इथं भागीला काय घेतलं 9. आता इथं मी काय करतो, भाग देतो 3 ने, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 चौक 12. तर इथं पण भाग दिला 3 ने, 3 3 9. पुन्हा खाली भागाकारात 3 उरला. आता 3 ने वरच्या 4 ला तर भाग जात नाही, मात्र 3 ने 12 ला भाग जाणार. तर 3 1 3, 3 चौक 12. तर उरला कोण 4 आणि 4. म्हणजे मला इथं काय भेटला, x बरोबर 4 गुणिले 4 म्हणजे x बरोबर काय आला 16. तर मला इथं विचारलेलं होतं की 9 व 12 चे तृतीय प्रमाणपद शोधा किंवा काढा. तर 9 व 12 चे तृतीय प्रमाणपद काय आहे 16 आहे. 9 व 12 चे तृतीय प्रमाणपद काय आहे 16. बघा मित्रांनो इथं आपण तिघ संख्या शोधल्या आहेत. तर बघा पहिली संख्या मला दिलेली आहे इथं 9, दुसरी संख्या पण मला इथं दिलेली आहे 12 आणि तिसरी संख्या मी आत्ताच इथं शोधली. बघा तिसरी संख्या इथं शोधली काय आहे 16. तर मी काय सांगितलं होतं, अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे 9 गुणिले 16 हा मध्य पदाच्या वर्गा एवढा असतो. मध्य पद कोण आहे 12 चा वर्ग. तर 12 चा वर्ग आला 144 आणि इथं 9 गुणिले 16 आलं 144. तर बरोबर डावी बाजू बरोबर इक्वल टू उजवी बाजू म्हणजे राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड. या ठिकाणी बरोबर काय झालं प्रूव्ह झालं. तर अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. नेक्स्ट उदाहरण आहे बघा 16 व 20 चे आपल्याला इथं तृतीय प्रमाणपद शोधायचे. सेम मागचं जसं उदाहरण होतं तसंच आपण इथं सोडवणार आहोत. तर इथं आपल्याला पहिलं पद घेतलं 16, दुसरं पद दिलंय 20 आणि मला यांचं काय शोधायचंय, मला यांचं शोधायचंय तृतीय प्रमाणपद. तर तृतीय प्रमाणपद मी काय घेतो इथं x मानतो. तृतीय प्रमाणपद काय म्हणतो x. पुन्हा इथं काय घेतलं अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे 16 गुणिले x बरोबर मध्य पदाचा वर्ग. तर मध्य पद काय आहे 20, त्याचा काय घेतला वर्ग. पुन्हा 16 इथं काय येणार 16 जाणार इथं भागाकारामध्ये. म्हणजे मला पुढची स्टेप काय मिळणार, x बरोबर 20 चा वर्ग म्हणजे 20 गुणिला 20 भागिले 16. तर इथं 16 ला 4 ने भाग जाईल आणि 20 ला पण 4 ने भाग जाईल. 4 चौक 16, 4 पंचे 20. पुन्हा इथं भागीला 4 1 4, 4 पंचे 20. तर x बरोबर 5 5 25. तर x ची व्हॅल्यू इथं काय मित्रांनो, x ची व्हॅल्यू आली 25. तर अशा पद्धतीने आपण इथं अंतिम पद काय शोधलेलं आहे 25 शोधलेलं आहे. बघा पुन्हा इथं जर आपल्याला प्रूव्ह करायचं जर असलं तर इथं 3 पद मी काय शोधले बघा. आत्ताच मी काय सांगितलं की आपण x ची व्हॅल्यू शोधली 25. तर पहिलं पद आपल्याला 16 दिलं होतं, दुसरं पद दिलं तर 20 आणि तिसरं पद मी आत्ताच इथं सोडलं
तर तिसरं पद काय आहे 25. तो इथं घेतो 25. बरोबर. आता इथे बघा अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे 16 गुणिले 25 हा मधल्या पदाचा वर्ग एवढा असतो. तर मधलं पद काय आहे 20. मग येतं का बघूया. तर इथं 16 आणि 25 चा गुणाकार करतो बघा. 16 आणि 25 चा गुणाकार 16 85 शी घेतला 0 हातच्याला गेला 8 पुन्हा 16 गुणिले 32 32 आणि 8 किती आला 40. तर 16 गुणिले 25 किती आला 400 आणि तो 20 चा वर्ग पण किती घेतला 20 चा वर्ग पण काय घेतला 400. म्हणजे पुन्हा आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू या ठिकाणी भेटली. तर तृतीय पद आपण काय काढले x व्हॅल्यू इथं काढली 25 काढली. तर अशा पद्धतीने आपण उदाहरण सोडवलंय. पुन्हा नेक्स्ट उदाहरण आपल्याला ax स्क्वेअर च्या स्वरूपामध्ये आहे. तर ते पण आपण या ठिकाणी सोडवूया. बघा पहिलं पद दिलेलं आहे मला a स्क्वेअर x स्क्वेअर हे झालं पहिलं पद. दुसरं पद दिलेलं आहे मला इथे bx आणि मला विचारलंय तिसरं पद. जे तिसरं पद मी काय घेतो तिसरं पद मी घेतो क्वेश्चन मार्क. तिसरं पद काय घेतलं क्वेश्चन मार्क. पुन्हा इथं काय आहे अंतिम पदांचा गुणाकार. अंतिम पद म्हणजे कोणतं आहे a स्क्वेअर x स्क्वेअर गुणिले क्वेश्चन मार्क बरोबर मध्य पदाचा वर्ग एवढा असतो. मध्य पदाचा वर्ग म्हणजे bx गुणिले bx. bx चा मध्य पदाचा 2 वेळेस गुणाकार. आता मला इथं क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू म्हणजे तृतीय प्रमाणपद शोधायचं आहे. तर मी इथं काय करतो इथे हे जे पद आहे हे इकडे जाताना काय होणार भागाकारात जाणार. म्हणजे मला इथं मिळणार क्वेश्चन मार्क बरोबर क्वेश्चन मार्कचा अर्थ काय शोधतोय आपण तृतीय पद शोधतोय. मी तर क्वेश्चन मार्कचे एक या करता नाही घेतला कारण की ते x ऑलरेडी वापरून घेतला होता. इथं क्वेश्चन मार्कच्या ऐवजी मी z घेऊ शकत होतो. म्हणजे मला z ची व्हॅल्यू म्हणजे तृतीय पदाची व्हॅल्यू शोधावी लागेल ती. तर इथं काय येणार bx गुणिले bx भागिला तर येतं भागाकारात कोण जाणार आहे x वर्ग. तर भागिला a वर्ग x वर्ग. तर आता इथं बघा मित्रांनो इथं x हा x इथं 2 वेळेचा जो x कॅन्सल केला त्यासाठी त्या x वर्ग काय होणार कॅन्सल होणार आणि वर्गमूळ उरला क्वेश्चन मार्क बरोबर वर उरला b गुणिले b. तर b गुणिले b काय होतो b गुणिले b आणि खाली उरला a वर्ग. म्हणजे b गुणिले b काय होतो b चा वर्ग आणि खाली कोण आहे a वर्ग. म्हणजे जे मला तृतीय प्रमाणपद शोधायचं होतं तृतीय प्रमाणपद किंवा जे मला क्वेश्चन मार्कची जी व्हॅल्यू शोधायची ती काय आली b वर्ग भागिले a वर्ग. तर आपल्याला ही व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हे चतुर्थ प्रमाणपद ते तृतीय प्रमाणपदचे या ठिकाणी उदाहरण आपण घेतले. पुढचं उदाहरण बघूया आपण. बोला सर. सर हे देणार मी सगळ्या पीडीएफ मी देणार आहे तुम्हाला आणि आजचा जो लेक्चर आपला डायरेक्ट लाईव्ह सुरू आहे तर त्याचा मी व्हिडिओ शूट पण करत आहोत की जेणेकरून तुम्ही YouTube ला तो व्हिडिओ बघून त्या नोट्स ॲज इट इज जशा त्याच्या उतरवू शकता. इथून पुढे जे आपलं डेली लेक्चर इथं होणार त्याचं डेली आपण व्हिडिओ शूट करून ते तुम्हाला आपण शेअर करणार आहोत आणि तेच तुम्ही YouTube ला पण बघू शकता. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला आहे 49 व 64 मध्यम प्रमाणपद काढा. आता बघा लक्ष द्या मागच्या तिघ उदाहरणामध्ये तृतीय पद काढायला झालं होतं परंतु या ठिकाणी मला काय काढायला लावलंय मध्यम प्रमाणपद काढायला लावलंय. तर या ठिकाणी थोडा स्लाइटली चेंज असणार आहे. तुम्ही हे उदाहरण कधीही मांडताना असं मांडू नका. तर जसं सरांनी इथं सांगितलं होतं तुम्ही म्हणाल की सरांनी पहिली संख्या इथं घेतली 49 दुसरी संख्या घेतली 64 आणि तिसरी संख्या घेतली 1. तर मित्रांनो हे उदाहरण काय होणार चुकून जाणार कारण की मागच्या दोघं उदाहरणांमध्ये मला तृतीय प्रमाणपद काढायला आलं होतं म्हणून मी तिसऱ्या ठिकाणी x घेतलेला आहे. परंतु या उदाहरणात तसं नाही मित्रांनो. या उदाहरणात मला मध्यम प्रमाणपद काढायला लावलंय. याचा अर्थ मला x जो आहे तो मध्यभागी घ्यावा लागेल. म्हणजे याची मांडणी मला कशी करावी लागेल पहिलं पद दिलेलं मला 49 मला विचारलंय मध्यम पद म्हणजे मला x जो आहे तो मध्यभागी घ्यावा लागेल आणि 64 जो आहे तो काय आहे तृतीय पद. तर अशा पद्धतीने याची तुम्हाला मांडणी करावी लागेल. तर लक्षात ठेवायचं उदाहरणामध्ये तुला मध्यम पद विचारलंय का द्वितीय पद विचारलंय का तृतीय पद विचारलंय. मध्यम पद विचारलं असेल तर मध्यभागी x येणार
तृतीय पद विचारलं असेल तर तिसऱ्या ठिकाणी x येणार आणि प्रथम पद विचारलं असेल तर पहिल्या ठिकाणी x येणार. आता बघा मला या ठिकाणी पहिलं पद दिलं 49, मध्यम पद मला विचारलंय म्हणून मी त्याला घेतलं x आणि लास्ट पद मला दिलंय 64. तर बघा या ठिकाणी मी काय सांगितलं होतं, अंतिम पदांचा गुणाकार. तर अंतिम पद म्हणजे काय, 49 गुणिले 64. अंतिम पदांचा गुणाकार हा मध्य पदाच्या वर्गा एवढा असतो. हा मध्य पदाच्या वर्गा एवढा म्हणजे x वर्ग एवढा असणार आहे. परंतु मित्रांनो मला इथं x वर्गाची व्हॅल्यू नाही काढायची, मला इथं कसली व्हॅल्यू शोधायची, मला x ची व्हॅल्यू शोधायची. म्हणून x ची व्हॅल्यू शोधण्यासाठी मी काय करतो, तर दोघी संख्यांना मी वर्गमुळात टाकतो. दोघी संख्यांना काय टाकतो, वर्गमुळात. म्हणजे या ठिकाणी मी घेतला 49 गुणिले 64 म्हणून मी इथं x वर्गाला आपण काय केलं, वर्गमुळात टाकलं. x वर्गाला आपण काय केलं, वर्गमुळात टाकलं. बरोबर. तर आता इथं x जो आहे वर्गमुळात टाकल्यामुळे काय झालं, हे जे चिन्ह आहे हे कर्णीचं चिन्ह या वर्गमुळे काय होणार, बाद होणार आणि म्हणून मला x जो तो ऍज इट इज काय असणार, बाहेर भेटणार. आता या ठिकाणी बघा 49 चा वर्गमूळ काय आहे 7 आणि 64 चा वर्गमूळ आहे 8. तर इथं मला काय भेटलं, मला भेटला बघा 49 चा वर्गमूळ 7 मी बाहेर काढला आणि 64 चा वर्गमूळ मी काय काढला, 8 बाहेर काढला. म्हणून मला काय भेटला 7 गुणिले 8. फायनली मला इथं x ची व्हॅल्यू काय भेटली, तर 7 × 8 = 56. तर मला x ची व्हॅल्यू काय भेटली, तर x काय भेटलं मला 56. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण याचं उत्तर काढलेलं आहे. किंवा याला मी थोड्या वेगळ्यापणे असंही सोडू शकतो. जर तुम्हाला वर्गमुळाचं चिन्ह जर नाही घ्यायचंय तर बघा मित्रांनो या ठिकाणी काय आलं आहे, या ठिकाणी आला x चा वर्ग. परंतु मला व्हॅल्यू कशाची शोधायची, x ची व्हॅल्यू शोधायची. तर सिंपल इथं काय करायचं, इथे x वर्ग दिलाय ना, तर इथं मी एकदाच x घेतो आणि या ठिकाणी 49 चा वर्गमूळ घेतला 7 आणि 64 चा वर्गमूळ घेतला 8. तर यांच्या दोघांचा काय करतो, गुणाकार करतो. म्हणजे मी x = 7 × 8 = 56. डायरेक्ट असे सुद्धा मी इथं लिहू शकतो. तुम्ही दोघी पद्धतीने या ठिकाणी सोडवू शकता. आता बघा नेक्स्ट उदाहरण आहे, सेम टू सेम आहे. 121 व 64 चे मध्यम प्रमाणपद शोधा. पुन्हा मला या ठिकाणी काय विचारलंय, मध्यम प्रमाणपद विचारलेलं आहे. तर या ठिकाणी मी काय करणार बघा, मध्यम प्रमाणपद विचारलंय तर पहिले घेतला 121, मध्यभागी घेतला 1 कारण की मध्यम प्रमाणपद विचारलंय आणि इथं काय घेतला 64. अगेन अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे 121 गुणिले 64 बरोबर x चा काय घेतला इथं वर्ग. कारण की अंतिम पदांचा गुणाकार हा मध्य पदाच्या वर्गा एवढा असतो. आत्ताच आपण इथं फॉर्म्युला बघितला होता, a b आणि c या तीन संख्या जर प्रमाण असतील तर अंतिम पदांचा गुणाकार म्हणजे a गुणिला c हा मध्य पदाच्या वर्गा एवढा असणार. तर अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युलाचा वापर या ठिकाणी करत आहोत. तर बघा आता मला इथं काय करायचंय, मला इथं आलाय x, काय आलेला आहे इथं x, परंतु मला सॉरी x वर्ग. तर मला इथं मला काय करायचंय, x वर्गाची व्हॅल्यू नको, मला इथं कसली व्हॅल्यू हवी, मला x ची. म्हणून मी इथं काय घेतला x. मग इथं काय करतो 121 चा वर्गमूळ शोधतो. 121 चा वर्गमूळ काय आला 11 गुणिले इथं 64 चा वर्गमूळ शोधतो. 64 चा वर्गमूळ काय आला 8 म्हणजे इथं 11 चे काय आला 88. म्हणजे x ची व्हॅल्यू मला काय भेटली, तर x ची व्हॅल्यू मला डायरेक्ट भेटली 88. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलंय, उदाहरण नंबर 8. नेक्स्ट उदाहरण बघूया आपण, शाब्दिक उदाहरण आहे पुढचं. तर बघा खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 2:5 आहे आणि टेबलाची किंमत 540 रुपये असल्यास खुर्चीची किंमत शोधा. तर या ठिकाणी मला खुर्ची व टेबलाच्या किमतीचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि मला एका वस्तूची किंमत, तर मला कोणाची किंमत दिली आहे, मला दिली आहे टेबलाची किंमत इथे देऊन ठेवलेली आहे. तर हे उदाहरण आपण सोडवूया. बघा सिंपल अशा उदाहरणात काय करायचं, मला या ठिकाणी खुर्ची आणि टेबल यांचं गुणोत्तर ऍज इट इज मांडून घ्यायचं.
तर खुर्ची आणि टेबलचं गुणोत्तर काय दिलेलं आहे 2:5. आता यापैकी मला टेबलाची किंमत देऊन ठेवलेली बघा, टेबलाची किंमत काय देऊन ठेवलेली आहे 540. तर इथं मी काय करतो, इथं भागीला इथं 540 घेतो 540. तर इथं मित्रांनो लक्षात ठेवायचं, इथं मला अशा कोणत्या संख्येने गुणावं लागेल 5ला, मला 5ला कोणत्या संख्येने गुणावं लागेल. बघा इथं गुणाकार घेतलेला आहे, कन्फ्यूज होऊ नका. हा गुणाकाराचं चिन्ह आहे आणि हा खाली काय घेतलाय x घेतलेला आहे. x ला मी वेगळ्या कलर मध्ये घेतो वाटले. तर मला 5ला अशा कोणत्या संख्येने गुणावं लागेल, तर खाली उत्तर काय आलं पाहिजे 540. कारण की तोच x तिथं काय असणार आहे कॉमन असणार आहे, बरोबर. दोन्ही ठिकाणी x काय असणार आहे कॉमन असणार आहे. तर मी काय करतो, मला ते x ची व्हॅल्यू शोधायची म्हणून मी काय करतो, यांच्या दोघांचा भागाकार करतो. 540 ला 5ने भागतो, 540 ला काय करतो 5ने भागतो. तर इथं काय केलं 540 ला भागिले केलं 5. मग इथं 5 5 5 इथं 0 5 0 0 आणि 5 8 40. आता भागाकार किती आला, हा भागाकार आला 108. म्हणजे जे मला x ची जी व्हॅल्यू भेटली ती x ची व्हॅल्यू किती भेटली 108. म्हणजे मित्रांनो जर मी इथे 5ला 108 ने जर गुणलं तर मला कोणाची टेबल भेटेल, इथं जर यांच्या दोघांचा गुणाकार केला 5 गुणिले 108 तर मला टेबलची किंमत भेटली बरोबर 540. तर मित्रांनो जर इथं जर 108 आहे तर या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे, या ठिकाणी सुद्धा 108च असणार आहे दोघांचा इथे गुणाकार. तर इथं 2 आणि 108 चा गुणाकार होणार, 2 आणि 108 चा गुणाकार किती आला 216. तर मला खुर्चीची किंमत विचारली होती की खुर्चीची किंमत काय असेल, तर खुर्चीची किंमत किती येणार मित्रांनो, ती किंमत येणार 216. अशा पद्धतीने आपण हे पहिलं उदाहरण इथं सोडवलेलं आहे. पण काय अडचण आहे का क्वेश्चन नंबर 9 मध्ये, असेल तर विचारा. एकदा रिपीट करतो. ओके चला पुन्हा रिपीट करतो. तर बघा मला इथं टेबल आणि खुर्चीचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर टेबल आणि खुर्चीचं गुणोत्तर काय आहे, टेबल आणि खुर्चीचं गुणोत्तर मला दिलेलं आहे 2:5 बरोबर. आणि मला टेबलची किंमत देऊन ठेवलेली आहे टेबल. तर टेबल कितीला आहे, टेबल आहे 540 रुपयाला. तर मी काय करतो, मी तर शोधतो की 5ला अशा कोणत्या संख्येने गुणू की जेणेकरून मला गुणाकार किती भेटला पाहिजे 540 भेटला पाहिजे. तर मी ती किंमत शोधण्याचा प्रयत्न करतो. मग ती किंमत जी पण काही ना ती इथे लिहिणार मी आणि तीच किंमत मी इथं पण गुणाकारात घेणार. तर बघा या ठिकाणी 5 आणि 540 ला भाग देतो म्हणजे इथं मला काय घ्यावं लागेल ते तर मला कळतंय. तर या ठिकाणी मी काय करतो 540 ला भागीला करतो 5. 540 ला भागीला काय केलं 5. आता बघा 5 1 5 5 1 5. आता उरला काय 40. तर लक्षात ठेवा चुकूनही डायरेक्ट 5 8 40 करू नका. तर इथं पहिले 5 ने 4 ला गुणावं लागेल. मग 4 लहान आहे 5 मोठा आहे तर 5 चा पाडा 0 पर्यंत 5 0 0 आणि मग डायरेक्ट 5 8 40 तासा भागाकार जमला पाहिजे बरोबर. कारण की बघा इथं तो भाग करून दाखवतो मी तुम्हाला. 540 ला भागिले मी काय केलं 5. तर 5 1 5 तर बाकी उरले काय 0. तर खाली एकच संख्या येणार, खाली कोण आला 4. म्हणून इथं काय घेतलं 5 0 0 पुन्हा बाकी उरले 4. आता खाली कोण उतरणार, खाली उतरणार 0 झाला 40. आता इथं झाला 5 8 40 आणि दोघांची वजाबाकी काय आली 0. अशा ठिकाणी हा जो भागाकार आला तो भागाकार किती आला 108. म्हणून इथं काय घेतलं 108. म्हणजे जर 5 आणि 108 चा जर गुणाकार केला तो 5 आणि 108 चा म्हणजे यांच्या दोघांचा गुणाकार काय येणार, त्यांच्या दोघांचा गुणाकार येणार 540 जी मला ऑलरेडी टेबलाची किंमत दिलेली होती. तर लक्षात ठेवा जी किंमत इथे येते तीच किंमत मला इथे घ्यावी लागेल. तीच किंमत मला काय घ्यावी लागेल या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणजे इथं काय घेतली 108
याच्या दोघांचा काय केला गुणाकार, म्हणजे 2 आणि 108 चा गुणाकार केला तर 2 आणि 108 चा गुणाकार किती आला 216. तर मला इथं खुर्चीची किंमत काय भेटली, खुर्चीची किंमत भेटली मला 216. सेम टू सेम नेक्स्ट उदाहरण आपण असंच बघूया पुढचं. बोला सर. काय झालं, तरी येईल ना सर, तरी सुद्धा उत्तर येईल. बरं हे कठीण आहे का ही पद्धत सर? काय झालं, याच्यात काय गुणाकार अवघड आहे सर? सर ही पद्धत कसल्या कोणत्या पद्धतीने कठीण वाटते तुम्हाला सांगा बरं. काय असतं सर, तुम्ही सगळे काय असतं ना, काय असतं सर की सगळे उदाहरण आहे ना शॉर्ट ट्रिकने सुटत नाही, तर त्याकरता मी ही पद्धत तुम्हाला इथं सांगितली आहे. बरोबर आहे. जर उदाहरण पुढे थोडं फिरवलं, उदाहरण जर तर तसं नाही चालणार, तसं चालणार नाही. बघा नेक्स्ट उदाहरण बघा या ठिकाणी. खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर आपल्याला पुन्हा या ठिकाणी दिलेले आहे. तर या ठिकाणी घेतलं खुर्ची आणि या ठिकाणी घेतलं टेबल. तर दोघांचं गुणोत्तर काय दिले आपल्याला, दोघांचं गुणोत्तर दिलंय 5:6. दोघांचं गुणोत्तर काय दिलंय 5:6. व मला इथं पुन्हा इथं टेबलाची किंमत देऊन ठेवलेली आहे. टेबलाची किंमत किती दिली आहे 560. तर ती किंमत तिथं कुठे घेतली, इथं घेतली मी 560. पुन्हा मला इथं काय शोधायचंय, 7ला अशा कोणत्या संख्येने गुणू की जेणेकरून गुणाकार किती आला पाहिजे, गुणाकार आला पाहिजे 560 आला पाहिजे. तर मला या ठिकाणी ती संख्या शोधायची आहे की 7ने अशा कोणत्या संख्येला गुणलं पाहिजे की गुणाकार किती आला पाहिजे 560. तर ते उत्तर कसं निघेल, तर 560 ला मी काय करतो भागीला करतो 7. 560 ला भागीला करतो 7. तर इथं बघा 7 1 7, 7 7 49, 7 8 56. 7 8 काय आला 56 आणि हा शून्य ऍज इट इज. हा भागाकार किती आला, हा भागाकार आला 80. बरोबर. आता या ठिकाणी जर मी 80 ने जर घेतला तर डेफिनेटली मला या पण ठिकाणी काय घ्यावं लागेल, या ठिकाणी 80 घ्यावं लागेल. आणि तर 5 आणि 80 चा जो गुणाकार असणार आहे तर 5 8 40 आणि घेतला 0. तर ज्या ठिकाणी टेबलाची किंमत जी आहे 560 आहे तर त्याच ठिकाणी खुर्चीची किंमत किती असणार आहे 400 असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही या जे उदाहरण आहे याचं उत्तर तुम्ही इथं शोधू शकता. बरोबर आहे. तर आता आपण बघूया नेक्स्ट उदाहरण. बघा नेक्स्ट उदाहरण आहे ए व बी चं गुणोत्तर प्रमाण दिलंय 2:3. तसंच बी व सी चं गुणोत्तर प्रमाण दिलंय 4:5 व सी व डी चं गुणोत्तर प्रमाण दिलंय 6:7. तर आपल्याला ए व डी चं गुणोत्तर प्रमाण शोधायचं आहे. तर बघा हे उदाहरण इथं कसं सॉल्व्ह करणार. बघा या ठिकाणी मला 4 संख्या दिलेल्या आहेत. मला दिलेला आहे ए, नंतर मला दिलेला आहे या ठिकाणी बी, सी आणि डी. तर मला इथं ए आणि बी चं गुणोत्तर प्रमाण देऊन ठेवलेलं आहे. तर ए आणि बी चं गुणोत्तर प्रमाण काय आहे 2:3. तसंच मला बी आणि सी चं गुणोत्तर प्रमाण देऊन ठेवलेलं आहे. बी आणि सी चं गुणोत्तर प्रमाण काय आहे 4:5. आणि तसंच मला सी आणि डी चं गुणोत्तर प्रमाण देऊन ठेवलेलं आहे 6:7. बरोबर. पण मात्र मला ए आणि डी चं गुणोत्तर प्रमाण मला इथं दिलेलं नाही. तेच मला काय करायचंय शोधायचंय. कधी कधी जसं मला इथं ए आणि डी चं गुणोत्तर प्रमाण शोधायला लावलेलं आहे तसंच मला कधी कधी ए आणि
सी चं पण गुणोत्तर प्रमाण इथं मला विचारलेलं असू शकतं, किंवा सी आणि डी चं पण गुणोत्तर प्रमाण मला इथं विचारलं जाऊ शकतं. तर कुठलंही प्रमाण विचारलं जाऊ शकतं, असं नाही की ए आणि डी चं विचारलं जाईल. तर हे कशा पद्धतीने सोडवणार ते आपण इथं बघूयात बघा. तर इथं मी काय करतो, हे जे तीन मला गुणोत्तर प्रमाणाच्या संख्या दिल्या त्यांना एका सिक्वेन्स मध्ये मांडून घेतो. बघा ए आणि बी चं गुणोत्तर प्रमाण दिलंय 2:3. बी आणि सी चं गुणोत्तर प्रमाण दिलंय मला 4:5 आणि सी आणि डी चं गुणोत्तर प्रमाण दिलंय मला 6:7 आणि विचारलेलं आहे मला ए आणि डी चं गुणोत्तर प्रमाण. ए आणि डी चं गुणोत्तर प्रमाण. तर सिंपल इथं काय करणार बघा, मी इथं चार संख्या मांडतो. ए इथं घेतो बी, इथं घेतला सी आणि इकडे घेतला डी. तर बघा मला ए शोधण्यासाठी मी काय करणार बघा, ए शोधण्यासाठी मी काय करतो, या पहिल्यांचा सगळ्यांचा गुणाकार घेतो. इथे हा जो पहिला आहे उभा 2 4 6, तर यांचा काय घेणार इथं मी गुणाकार घेणार ए शोधण्यासाठी. तर इथं काय करतो 2 गुणिले 4 गुणिले 6 हा या ठिकाणी इथं घेतला, बरोबर. तसंच मला जेव्हा बी शोधायचा असेल तर बी शोधताना मी काय करतो, बी शोधताना मी तर तीनाचा 4चा आणि 6चा गुणाकार घेतो. कोणाचा? तीनाचा 4चा आणि 6चा गुणाकार घेतला. 3 4 6, तर इथं घेतला 3 गुणिले 4 गुणिले 6. त्याच्यानंतर मला सी शोधताना मी तर काय करतो 3 5 आणि 6चा गुणाकार घेतो. पुन्हा माझा घेतला 3 5 आणि 6. 3 गुणिले 5 गुणिले 6. आणि डी शोधताना मी तर काय घेतो, हा जो शेवटचा आहे यांचा गुणाकार घेतो, शेवटचा यांचा गुणाकार. तर शेवट कोण आहे 3 5 आणि 6. 3 गुणिले 5 गुणिले 7. पण मात्र मला विचारले होता ए आणि डी चं गुणोत्तर प्रमाण. कोणाचं? ए आणि डी चं गुणोत्तर प्रमाण. इथं मी ए चा गुणाकार करतो. ए काय आहे, 2 चौक 8, 8 सक 48. तर इथं काय आला 48 चं गुणोत्तर. इथं यांचा गुणाकार करतो 3 5 15 आणि 15 7 5 होते. तर इथं काय घेतो, इथं घेतो 105. आता या ठिकाणी हे फायनल गुणोत्तर नाही आपलं. या ठिकाणी अशी संख्या शोधायची की जे 48 ला पण भाग देईल आणि 105 ला पण भाग देईल. तर 48 आणि 105 ला भाग देणारी संख्या कोण आहे, तर 3 ने भाग जातो आहे. तर 3 ने मी तर भाग देतो. 3 1 3, उरला 1 घेतला 8, 3 सक 18. 3 1 3, उरला 1 घेतला 8, 3 सक 18. आणि त्यानंतर इथं 3 ने भाग देतो. 3 1 3, 3 2 7, 3 3 9, उरला 1 घेतला 5, 3 5 15. तर फायनल मला ए आणि डी चं गुणोत्तर प्रमाण विचारलं होतं, तर ते काय झालं 16 35. बरोबर. जर मला इथे ए आणि सी चं गुणोत्तर प्रमाण विचारलं असतं, ए आणि सी चं गुणोत्तर प्रमाण, तर इथं ए चा गुणाकार किती आला 2 चौक 8, 8 48. तर दोघांचा गुणाकार किती आला 48. इथं सी चा गुणाकार बघा किती, सी चा गुणाकार 3 5 15, 15 90. पुन्हा हे आपलं फायनल उत्तर नाही झालं तर इथं अशी संख्या शोधेल जी 48 ला आणि 90 ला भाग देईल. अशी संख्या पुन्हा कोण आहे 3. तर इथं मी 3 ने भाग देतो. 3 1 3, उरला 1 घेतला 8, तर 3 सक 18. तर भागाकाराला 16. पुन्हा इथं 3 चा भाग दिला, 3 त्रिक 9 घेतला 0. पुन्हा इथं 16 आणि 30 ला 2 ने भाग जात आहे.
तर इथं मी डायरेक्ट काय करतो, पुन्हा 2 ने भाग देतो. 2 8 16 आणि इथं 15 दुने 30. तर फायनल गुणाकार काय आला इथं, फायनल गुणाकाराला 8 आणि फायनल जो भागाकार आला तो 8 आणि 15, म्हणजे ए आणि सी चं गुणोत्तर प्रमाण काय 8 15. जोपर्यंत भाग जात आहे तोपर्यंत भाग इथं देत राहायचा. बघा इथे जेव्हा मी भाग दिला तर 3 1 3 उरला घेतला 3 सक 18 तर काय आला 16. पुन्हा इथे जेव्हा 3 भाग दिला 3 त्रिक 9 शून्य घेतला याची. तर मी एवढ्यावर थांबलो नाही, इथं 16 ला आणि 30 ला दोघांना पुन्हा 2 ने भाग करतोय, म्हणून मी पुढे भागाकार वाढवला आणि तो भागाकार 16 च्या निम्मे केला. 2 ने भाग म्हणजे 16 च्या निम्मे. इथं काय आला 8, 30 च्या निम्मे केलं तर काय आला इथं आला 15. अशा पद्धतीने गुणोत्तर काय आलं 8 15 हे आलं इथं गुणोत्तर. बरोबर मित्रांनो. तर आता अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही उदाहरणाचं गुणोत्तर शोधू शकता. म्हणजे ए आणि बी चं गुणोत्तर आपल्याला दिलेलं होतं, तर ए आणि सी चं तुम्ही शोधू शकता किंवा बी आणि डी चं तुम्ही इथं गुणोत्तर शोधू शकता. आपलं जे उदाहरण होतं ते फार सोपं होतं. आपल्या उदाहरणात फक्त मला इथं ए आणि डी चं गुणोत्तर विचारलं होतं, त्याचं तुम्ही डायरेक्ट जरा शॉर्टकट जरी केलं असतं. बघा आपल्या उदाहरणामध्ये काय केलं होतं, मला दिलेलं विचारलं होतं ए आणि डी चं गुणोत्तर. तर सिंपल मी काय केलं असतं, यांचा गुणाकार घेतला असता ए साठी. तर 2 चौक 8 8 48 आणि डी साठी डायरेक्ट यांचा गुणाकार घेतला असता 3 5 15 15 7 5 तरी सुद्धा चाललं असतं. मग इथं पुन्हा 3 ने भाग दिला, 3 1 3 उरला घेतला 8 3 सक 18. पुन्हा इथं 3 त्रिक 9 उरला घेतला 5 झाला 15 3 5 15 तर 16 35 डायरेक्ट असे उत्तर निघालं असतं. परंतु मी एवढं तुम्हाला लेंथी या करता सांगितलं, तर प्रत्येक वेळेस ए आणि डी चं गुणोत्तर विचारलं जात, तर कधी सी आणि डी चं पण बी आणि डी चं पण विचारलं असू शकतं किंवा ए आणि सी चं विचारलं असू शकतं. तर गुणोत्तर कुठलं विचारलं असू शकतं, म्हणून चारही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, म्हणून मी थोडं तुम्हाला लेंथी घेतलं. जेव्हा 4 संख्या तुम्हाला दिलेली असणार आहे, बघा ए आणि बी चं गुणोत्तर समजा तुम्हाला दिलंय 2 5. त्याच्यानंतर सी आणि डी चं गुणोत्तर इथं तुम्हाला दिलंय समजा 3 4 आणि ई आणि एफ चं गुणोत्तर तुम्हाला दिलंय समजा इथे 2 5. आणि जर मला ए बी सी डी तेच जर या ठिकाणी ए बी सी डी ई एफ जी न घेता या ठिकाणी असं घेतलं ए आणि बी आणि सी आणि डी तरी सुद्धा चालतं. तर इथं 4 जर मला गुणोत्तर प्रमाण जर शोधायचं आहे तर बघा इथं या ज्या संख्या आहे, तर इथं मी घेतो ए बी सी आणि डी. तर बघा मला 4 जर गुणोत्तर शोधायचं तर कसं शोधणार, पहिला गुणाकार बघा लक्ष द्या, पहिला गुणाकार कोणता घेतो ए साठीचा. तर याच्या संख्या आहे तर यांच्या सगळ्यांचा इथं गुणाकार घेतो. तर 2 गुणिले 3 गुणिले 2 बरोबर. आणि जो शेवटचा डी आहे तर त्यांच्यासाठी हा गुणाकार घेतो 5 गुणिले 4 गुणिले 5. 5 गुणिले 4 गुणिले 5. तर मला पहिला आणि शेवटचा पाठ सोप्या पद्धतीने भेटला. राहिला मधला बी आणि सी. तर यांचा गुणाकार कसा घ्यायचा आहे, तर या संख्या पुन्हा मी इकडे मांडून घेतो बघा व्यवस्थित. इथे 2 इथे 3 इथे पुन्हा 2. इकडे 5 इथे 4 इथे 5. तर मला जो बी साठीचा घ्यायचा असेल तर बी साठी बघा मी काय घेणार, तर 5 पासून सुरुवात करणार, 3 जवळ जाणार आणि 2 जवळ शेवट करणार. तर सुरुवात कुठून केली, 5 पासून केली, म्हणजे या टोकापासून बी साठी सांगतोय. त्याच्यानंतर आलं या टोकाला आणि तिथून कुठे आलं या टोकाला. तर म्हणजे इथं गुणाकार कोणता घेणार, 5 गुणिले 3 गुणिले 2.
आणि जेव्हा सी साठी घ्यायचं असेल तेव्हा बघा सुरुवात आणि एंड सारखा असणार आहे. सुरुवात आणि एंड काय असणार आहे? सारखा. बघा जिथून बी साठीची सुरुवात केली तिथून सी साठीची सुरुवात करतो. फक्त जो मधला पोर्शन तो वेगळा घेतला आणि शेवटचा पोर्शन काय घेतला? सारखा घेतला. तर सुरुवातीला 5 घेतला, त्याच्यानंतर घेतला 4, त्याच्यानंतर घेतला 2. म्हणजे तुमचं असं लक्षात येईल जी सुरुवात होती ती सुरुवात झाली 5 पासून, इथं सी ची पण सुरुवात झाली 5 पासून. जो शेवट होता तो शेवट झाला 2 ला, इथं सी चा पण शेवट झाला 2 ला. फक्त प्रॉब्लेम काय होता? एक वेळेस मी 3 घेतला आणि दुसऱ्या वेळेस काय घेतला? 4. तर अशा पद्धतीने यांची आपल्याला काय करायची आहे? मांडणी करून घ्यायची. आता मला फायनल यांचं ए बी सी डी चं इथं गुणोत्तर मला इथं शोधायचं आहे. तर ए बघा काय आला? तर बघा ए इथं काय आला? 2 त्रिक 6 आणि sin दुने 12. तर ए किती आला? 12. त्याच्यानंतर इथं 5 त्रिक 15 आणि 15 दुने 30. तर इथं बी काय आला? 30. त्याच्यानंतर सी काय ना? 5 चौक 20 आणि 20 दुने 40. तर सी काय आला? 40. 5 चौक 20 आणि 20 दुने 40. आणि डी काय आला? 5 चौक 20 20 पंचे 100. तर डी काय आला? 100. पुन्हा इथं अशी कुठली संख्या आहे का की जी सगळ्यांना भाग देते ती शोधणार. अशी कुठली संख्या आहे का की ती सगळ्यांना भाग देते? तर ती मला इथं शोधायची आहे. तर 2 ने सगळ्यांना भाग जातोय, मग मी 2 ने भाग देतो. इथं 2 ने भाग दिला, तर 2 ने भाग दिल्यावर इथं आला 2 सक 12, 15 दुने 30. पुन्हा इथं 2 दुने 4 घेतला 0 आणि इथं 100 च्या निम्मे आला 50. तर आपल्याला ए बी सी डी चं जे गुणोत्तर प्रमाण भेटलं ते काय भेटलं? 6, 15, 20, 50. आणि मग आपल्याला आता कोणाचं जरी गुणोत्तर प्रमाण विचारलं असेल, मला ए आणि सी चं गुणोत्तर प्रमाण जर विचारलं तर ए आणि सी चं गुणोत्तर प्रमाण काय घेणार? 6, 20 घेणार. पुन्हा 6 ला 2 ने भाग जातो, 20 ला पण 2 ने भाग जातो. जर मला बी आणि डी चं गुणोत्तर प्रमाण घेतलं तर काय घेणार? 5 50 घेणार. पुन्हा 15 ला 50 घेणार. पुन्हा 15 ला 5 ने भाग जातो आणि 50 ला 5 ने भाग जातो. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी अशा प्रकारचं उदाहरण सोडवू शकतो. पुढचं उदाहरण सेम टाइप मध्ये आहे. हे उदाहरण तुमच्यासाठी होमवर्कला असणार आहे. हे जे उदाहरण आहे हे आपण उद्या याचं एक्सप्लेनेशन बघूया. हा सगळ्यांनी होमवर्क साठी घ्या, कारण की आपण लेक्चर घेत असताना आपला व्हिडिओ पण सुरू आहे आणि आय थिंक व्हिडिओ खूप लेंथी होत चालला आहे. तर अजून त्याच्या पुढे काही उदाहरण आहे, तर हे पण उदाहरण तुमच्यासाठी होमवर्कला असणार आहे. सगळ्यांनी हे उदाहरण नोट डाऊन करून घ्यायचे आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे. जर प्रत्येक संख्येत 5 मिळवले तर नवीन गुणोत्तर 4:5 मिळते. तर लहान संख्या कोणती? त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 2 संख्यांचे गुणोत्तर 1:2 आहे. जर प्रत्येक संख्येत 2 मिळवले तर नवीन गुणोत्तर 3:5 मिळते. तर मोठी संख्या कोणती? तर अशा पद्धतीने 2 उदाहरण आहेत. तर आजचं लेक्चर आय थिंक मी इथं फिनिश करतो. सगळ्यांनी गुणोत्तर प्रमाण टॉपिक जो आहे तो एकदा रिवाइज करून घ्यायचा आहे. उद्याचं लेक्चर आपलं पुन्हा गुणोत्तर प्रमाणावर असणार आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, गुणोत्तर प्रमाण हा असा टॉपिक आहे, तो टॉपिक तुम्हाला बुद्धिमत्तेत पण वैवारी म्हणून बघायला मिळेल. म्हणजे वैवारी आणि गुणोत्तर प्रमाण जनरली सारखे आहे. मी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना वारंवार सांगत असतो, बरेच लोक म्हणतात की शॉर्ट ट्रिकचा वापर करा, शॉर्ट ट्रिकचा वापर करा. परंतु मी पर्सनली तुम्हाला सांगतो की मित्रांनो शॉर्ट ट्रिकच्या भानगडीत पडू नका. शॉर्ट ट्रिक उदाहरण बदललं की शॉर्ट ट्रिक काही कामाची राहत नाही. तर तुम्हाला इक्वेशन तयार करता येणे गरजेचे आहे की इक्वेशन कशी तयार होते. x च्या स्वरूपात जर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट आहे, 5 वर्षांनंतर वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 1.5 पट होतं, त्याच्या इक्वेशन त्या तुम्हाला तयार करता यायला पाहिजे. जर तुम्ही इक्वेशन तयार करायला शिकले ना तर गणिताचं तुम्ही एकदम खेळाल. परंतु जर तुम्ही प्रत्येक उदाहरण शॉर्ट ट्रिक जर असं करत बसला तर तुम्हाला परीक्षेला हवा तसा स्पीड प्राप्त होणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला गणिताचा अभ्यास करायचा असतो तर वैवाहिक गुणोत्तर प्रमाण मध्ये लाखो प्रकारचे वेगवेगळे गणित असतात. मग जेव्हा तुम्हाला शॉर्ट ट्रिक तुम्ही एखाद्या उदाहरणासाठी शिकतात आणि थोडं पुढे गेल्यावर उदाहरण स्लाइटली बदलतं तर ती शॉर्ट ट्रिक तिथं काही कामामध्ये
नाही. तर तुम्हाला जेवढ्यात जास्त तुम्हाला इक्वेशन्स तयार करण्याचा अनुभव होईल तेवढ्या तुम्ही गणितामध्ये काय होणार, मास्टर होणार. कळलं? जेव्हा तुम्ही गणिताचे इक्वेशन तयार करायला शिकून जाणार ना, ऑटोमॅटिक तुमच्या स्वतःच्या शॉर्ट ट्रिक्स तयार व्हायला लागतील. तर लक्षात ठेवा, हे जे उदाहरण आहे हे मॅक्स टू मॅक्स तुम्ही इक्वेशन कशी तयार होते त्या इक्वेशनवर तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आजचा लेक्चर सगळ्यांसाठी संपलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी तुम्ही याला लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राइब करू शकता. आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा. बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला जे लेटेस्ट अपकमिंग व्हिडिओ ते आपल्याला तुम्हाला नेहमी बघायला मिळत जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद.